नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 GS पहिला पेपर जो असतो 100 मार्काचा, त्याच्यातील आपण जे प्रश्नपत्रिका विश्लेषण पाहणार आहोत एकदम सविस्तरपणे. त्या प्रश्नपत्रिकेतील आपण फक्त राज्यघटना हा विषय पाहणार आहोत. थोडक्यात न पाहता त्या एखाद्या प्रश्नासंदर्भात अगदी सविस्तरपणे प्रश्नांचं विश्लेषण जे आहे ते आपण पाहणार आहोत. ते प्रश्न कशा संदर्भात होते आणि त्याचं जे अचूक उत्तर आहे ते आपण फायनल आन्सर कीनुसार या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण सदर प्रश्नपत्रिकेमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 या प्रश्नपत्रिकेत राज्यघटनेवर किती प्रश्न आले होते, तर 11 प्रश्न आले होते आणि मी जे विश्लेषण करणार आहे ते पेपर सेट ए याचं करणार आहे. बघा, एकूण 11 प्रश्न होते आणि पेपर सेट ए मध्ये प्रश्न क्रमांकासह प्रश्न कशा संदर्भात होता ते आपण पाहू. प्रश्न क्रमांक 72 होता राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या बढती संदर्भात. प्रश्न क्रमांक 73 होता मूलभूत कर्तव्यासंदर्भात. प्रश्न क्रमांक 74 होता भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्ये संदर्भात. प्रश्न त्यानंतर डायरेक्टली 82ला होतं उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षासंदर्भात. त्यानंतर 83 प्रश्न क्रमांक होता राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात. त्यानंतर 85वा प्रश्न क्रमांक होता राज्यघटनेची वैशिष्ट्ये संदर्भात. प्रश्न 88 होता मुख्यमंत्र्याला हटवण्यासंदर्भात. आणि प्रश्न क्रमांक 93 होता कलम 32 घटनात्मक उपाययोजना मूलभूत हक्कासंदर्भात विशेषतः. आणि प्रश्न क्रमांक 94 जो होता लोकपाल व लोकायुक्त या संदर्भात. प्रश्न क्रमांक 92 होता UPSC अध्यक्षांचा कालावधी. आणि प्रश्न 99 होता राष्ट्रपती संदर्भात. तर मग बघा, ह्या सर्व नोट्स टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहेत. तर मग बघू, आपण प्रश्न वाचून घेऊ. आपण राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो, तर पर्याय आहेत राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार राज्यपाल, उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडून संबंधित राज्याचा राज्यपाल आणि आपण स्वतःहून. तर हे नाही, तर याचं अचूक उत्तर आहे राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार. तर आपण या संदर्भात पाहू, स्पष्टीकरण पाहू. आपण संदर्भ घेतले कोळंबे सर आणि लक्ष्मीकांत यांचं पुस्तक. कलम 317 अन्वये राज्य लोकसेवाचे अध्यक्ष व अन्य सदस्य यांना त्यांच्या पदावरून केवळ राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे गैरवर्तनाच्या कारणावर दूर करता येत येईल, परंतु जे त्यासाठी राष्ट्रपतींना ही बाब सर्वोच्च न्यायालयाकडे संदर्भित करावी लागते. मग काय होतं, सर्वोच्च न्यायालयास कलम 145 अंतर्गत विहित केलेल्या पद्धतीनुसार चौकशी करावी लागते. चौकशी जर केलं आणि चौकशी अंती जर लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असो वा सदस्य अदर मेंबर्स जर ते दोषी आढळले तर मात्र जे आहे ते त्यांना त्या पदावरून काढू शकतात. म्हणजेच राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानंतर काढतात, तर सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून किंवा सल्ल्यावरून त्या MPCचे जे अध्यक्ष आहेत किंवा इतर सदस्य त्यांना काढतात. इथे एक लक्षात घ्या, MPCचे जे आहेत MPCचे जे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक राज्यपाल करतात, परंतु पदावरून दूर करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना, तेही सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून. हे एक लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय प्राप्त होईपर्यंत राष्ट्रपती अशा अध्यक्ष किंवा सदस्यास निलंबित सस्पेंड करू शकतात. आता गैरवर्तन शब्दाचा घटनेत अर्थ काय दिला आहे ते बघा. जर तो भारत सरकारने किंवा राज्य सरकारने किंवा त्यांच्या वतीने केलेल्या कोणत्याही संविदेशी किंवा कराराशी कॉन्ट्रॅक्ट ऑर अग्रीमेंट कोणत्याही रीतीने संबंधित किंवा हितसंबंधित असला किंवा झाला तर, किंवा जर तो अशा कॉन्ट्रॅक्ट किंवा कराराशी ॲग्रीमेंट संबंधित नफ्यात किंवा लाभात किंवा वित्तलब्धीत कोणत्याही रीतीने सहभागी झाला तर, म्हणजे कुठल्याही प्रकारचं स्वतःचं प्रॉफिट असेल, पैशाचं निगडीत ह्या गोष्टीचं काय असेल तर त्याला गैरवर्तन असं संविधानामध्ये म्हटलेलं आहे. राष्ट्रपती आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्यास आदेशाद्वारे पुढील परिस्थितीमध्ये देखील पदावरून दूर करू शकतात. जर त्यास नादार इन्सॉल्व्हंट म्हणून ठरवण्यात आला असेल, जर तो त्याच्या पदावधीत पदाच्या कर्तव्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही सवेतन काम करीत असेल, म्हणजे MPCचे अध्यक्ष किंवा सदस्य आहेत, इकडं पण पगार घेतात आणि दुसरीकडे पण पगार घेतात,
तर मग राष्ट्रपती त्यांना काढू शकतात. जर तो राष्ट्रपतींच्या मते मानसिक किंवा शारीरिक दुर्बलतेमुळे यापुढे काम करू शकणार नाहीत किंवा आयोग असेल. साहजिकच आहे, मेंटली डिस्टर्ब असलेल्या व्यक्तीला आयोगाचा अध्यक्ष वगैरे कसं काय देतील? ज्यांचा ॲक्सिडेंटमुळे वगैरे काही प्रॉब्लेम झाला आहे फिजिकली, ते कसं काय कामावर राहू शकतील या गोष्टी संदर्भात. तर बघा, UPSC आणि UPSCचा जो संदर्भ आहे तो कलम 315 ते कलम 323 या दरम्यान मेन्शन केलेला आहे भाग 14 मध्ये. हे देखील तक्ता लक्षात असू द्या, बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे. आता पुढचा जो प्रश्न होता, प्रश्न क्रमांक 73वा, भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही? विज्ञान प्रवृत्तीचा विकास करणे आहे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे आहे, मतदान करणे नाही, आणि राज्यघटनेची निष्ठा आणि राज्यघटनेतील आदर्शाचा सन्मान करणे, हे तीनही मूलभूत कर्तव्ये आहेत. बट आपण बघू सविस्तरपणे. मूलभूत कर्तव्ये, मूळ घटनेत कर्तव्यांचा समावेश होता का नव्हता, यावरती देखील प्रश्न आलेला आहे. 42वी घटनादुरुस्ती 1976, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. आता 42वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली, ही सरळ सेवाला किंवा बऱ्याच वेळेस ऑनलाईनवर विचारलं तर लक्षात घ्या. 4+2 = 6, शेवटी 6 येते, म्हणजे 1976ला. कारण 44वी घटनादुरुस्ती झाली ती 1978ला. 4×4=8. 42वी घटनादुरुस्ती ही इंदिराजी म्हणजे ह्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात आणि इंदिरा गांधीच्या काळात झालेली आहे. 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली 42व्या घटनादुरुस्तीने. 2002 साली 86व्या घटनादुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले, हे लक्षात घ्या. 86वी घटनादुरुस्ती कशा संदर्भात आहे? शिक्षणासंदर्भात. सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून ही मूलभूत कर्तव्ये घेण्यात आलेली आहेत. त्यानंतर USA अर्थात युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांच्या घटनेत मूलभूत कर्तव्य आढळून येत नाही. केवळ जपानची घटना त्यास अपवाद आहे. जरी आपण सोव्हिएत रशियावरून घेतला असेल तर तिथल्या राज्यघटनेमध्ये, म्हणजे जपानच्याच केवळ राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचं मेन्शन केलेलं आहे. बघा, 42वी घटनादुरुस्ती आणि त्याचं समिती, हे लक्षात घ्या. सरदार सुवर्णसिंह समिती स्थापन करण्यात आली होती. आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने 1976मध्ये मूलभूत कर्तव्याबाबत सरदार सुवर्णसिंह समिती स्थापन केली होती. या समितीने मूलभूत कर्तव्यांचं एक स्वतंत्र प्रकरण घटनेत समाविष्ट केलं. कधी स्थापन केलं होतं समिती? 1976ला. 1975ला आणीबाणी डिक्लेअर केलं होतं. मूलभूत कर्तव्याबाबत ही समिती स्थापन केली होती, सरदार सुवर्णसिंह समिती. कोणत्या वर्षी? 1976ला. या समितीच्या शिफारसी स्वीकारून 42व्या घटनादुरुस्तीत 1976 अन्वये भाग 4A बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आणि कलम 51A म्हणजे केवळ एकाच कलमांतर्गत हे 10 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. मूलभूत कर्तव्ये कोणाच्या समितीच्या शिफारशीनुसार समाविष्ट करण्यात आलेले आहेत? ते तर सरदार सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार. बघा, आणि मूलभूत कर्तव्याचं कलम कितवं? तर कलम आहे 51A. कितव्या भागामध्ये? तर 4A. म्हणजे आपण प्रश्न जर चर्चा करत राहिलो तर त्या गोष्टी तुम्हाला खऱ्यापैकी म्हणजे समजत राहतील कशा प्रकारे प्रश्न पडलेला आहे. आपण बऱ्याच गोष्टी, हवा कोळंबे सरांचं पुस्तक असो किंवा इंग्लिशमध्ये लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असो, तुम्ही थिअरी पार्ट वाचल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न आहे पॉलिटीचं तुम्ही वाचलं पाहिजे. बघा, पॉलिटी हा असा एक विषय आहे, मिनिमम इन्व्हेस्टमेंट आणि मॅक्झिमम रिटर्न फिक्स आहे आणि ते पण गॅरंटेड 1000%. त्यामुळं प्रश्न जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा. बघा, सरदार सुवर्णसिंह समितीने ज्या काही शिफारस केल्या होत्या 10 पैकी केवळ 8च कर्तव्ये त्यामध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत. हे पण महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या. मूलभूत कर्तव्यांची यादी आता पाहू आपण. घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे, त्यासोबतच ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे, देशाचे संरक्षण करणे व आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. इथं बऱ्याच वेळेस आक्षेप घेतला जातं, आव्हान केले जाईल म्हणजे अशा प्रकारचा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो. ठीक आहे. भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे. पुढे धार्मिक, भाषिक
व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, त्यासोबतच आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारसांचे मोल जाणून ते जतन करणे, म्हणजे किल्ले असो, सांस्कृतिक वारसा जे काही असतील त्या सगळ्याचं जतन करणे, वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्राबद्दल दयाबुद्धी बाळगणे. त्यानंतर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, सायंटिफिक जे आहे ॲटिट्यूड किंवा सायंटिफिक दृष्टिकोन जे आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ते ठेवलं पाहिजे. मानवतावाद, शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे हे देखील मूलभूत कर्तव्य आहे. पुढे सार्वजनिक मालमत्ताचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. सार्वजनिक मालमत्ता म्हणजे बस, त्यानंतर जे काही असतील सरकारी कार्यालये हे जे असतील त्याला सार्वजनिक मालमत्ता असं म्हणतात. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी वाढत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रामध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे, म्हणजे देशाची प्रगती करण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. आणि 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार जी काही 11वी म्हणजे घटनादुरुस्ती समाविष्ट केली ती म्हणजे जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे देखील मूलभूत कर्तव्य त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले. वरील 11 मूलभूत कर्तव्ये कोठेही मतदान करणे असा उल्लेख नाही, म्हणून जो काही आपला पुढचा जो पर्याय होता तो मेन्शन नाही. लक्षात आता किमान वाचत राहा तुम्ही कर्तव्ये, तुम्हाला लक्षात ऑटोमॅटिक इलिमिनेशन मेथडमध्ये हे उत्तर जे शोधता येईल. प्रश्न क्रमांक 76 आहे. भारतीय निधर्मीपणाला एक मोझेक फ्रेम का म्हटले जाते? हे कोणत्याही पुस्तकामध्ये मला आढळलेलं नाही. गुगल सर्च केलं, मी सर्च केलं, नंतर मग काही गोष्टी आपण पाहिल्या, मग उत्तर सापडलं. तर त्यामध्ये मोझेक फ्रेम का म्हटलं जातं ते बघा. कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात. हो, हिंदू, मुस्लिम, शीख, बाई सगळे एकत्र राहतातच. कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक आहेत. हो, हे पण बरोबरच आहे. सामान्य माणसाला ते एकत्र करतात. हो, आपण पण बरेच हिंदू मुस्लिम असो एकमेकाच्या सणांमध्ये साजरा करतो, इन्व्हॉल्व्ह होतो. आणि कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचा स्थान नाही, हे तर अजिबात नाही. एखाद्या राज्यात हिंदू ही आमचं राज्यधर्म आहे असं कुठं महाभारतामध्ये, त्यामुळं काही विषयच नाही. त्यामुळे हे सर्व पर्याय हे बरोबर आहेत. बघू आपण भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या बाबत जर असं म्हटले जाते की भारतीय राज्य धार्मिक नाही, अधर्मी नाही, तसेच धर्मविरोधी सुद्धा नाही. म्हणजेच भारतात कोणताही राजधर्म नाही, जे ऑप्शन 4 होतं तो क्लिअर झालेला आहे. भारतीय राज्य कोणत्याही विशेष धर्मास सार्वजनिक निधीच्या सहाय्याने पुरस्कृत करणार नाही, हे तर क्लिअरच आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्माचे आचरण करण्यास मुक्त असेल, हे पण क्लिअर आहे. राज्य कोणत्याही व्यक्ती किंवा गटाच्या विरुद्ध धर्माच्या आधारावर भेदभाव करणार नाही, हे स्पष्ट आहे. आता धर्मनिरपेक्ष हा शब्द प्रास्ताविकेत म्हणजे जे प्रिॲम्बल आहे ते 42व्या घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट केलेले आहे. त्यामध्ये 3 शब्द समाविष्ट केलेले होते: समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. मित्रांनो, प्रिॲम्बलबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला प्रिॲम्बल हे तोंडपाठच करावे लागेल. काही करा पण ते पाठच असलं पाहिजे. त्यानंतर मूळ घटनाकार त्यांनी धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करण्याचाच प्रयत्न केला आहे. बघा, कलम 25 ते 28 हे धर्मस्वातंत्र्याचा जे मूलभूत हक्क आहे मूळ घटनेत प्रदान करण्यात आला आहे. त्यातून धर्मनिरपेक्षता पूर्णपणे स्पष्ट होती. सुरुवातीला राज्यघटना ज्यावेळेस करण्यात आली, धर्मनिरपेक्षता हा शब्द मेन्शन केलेला नव्हता, धर्मनिरपेक्ष. परंतु 42वी घटनादुरुस्ती जी 1976ला झाली त्यावेळेस हा शब्द प्रिॲम्बलमध्ये टाकण्यात आला. आता कलम 25 ते 28 आपण सविस्तरपणे पाहू. धर्मस्वातंत्र्याचा हक्क, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन या संदर्भात कलम 25 काय आहे, तुम्हाला इकडं कलम देतील आणि तरतूद या संदर्भात जोडायला अशा प्रकारचे प्रश्न येतील.
त्यावेळेस तुम्ही जे आहे कलम कोणतं कशा संदर्भात आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं. कलम 25 जे आहे सदसद विवेकाचे स्वातंत्र्य आणि धर्माचा प्रसार प्रचार आणि व्यवहाराचे स्वातंत्र्य याबद्दल आहे. कलम 26 जे आहे धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य याविषयी आहे. कलम 27 जे आहे एका विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी कर देण्याचे स्वातंत्र्य. त्यानंतर कलम 28 आहे ठराविक शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण धार्मिक उपासनांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य, मदरसा वगैरे या गोष्टी. त्यानंतर आता हे वरील सर्वांचा जर आपण अभ्यास केला तर भारत एक निर्धर्मीपणा एक मोजेक फ्रेमवर्क का म्हटलं जातं हे स्पष्ट होतं. मोजेक फ्रेम हा जो कन्सेप्ट आहे राज्य म्हणजे पुस्तकात कुठं मेन्शन केलेलं नव्हतं तर त्यामुळं फक्त राज्य धार्मिक स्वातंत्र्य या घटकाशी जे पॉईंट्स आहेत ते मी विश्लेषणमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 82 डायरेक्टली पाहू आपण. उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या म्हणजे उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत म्हणजे त्याचे ज्युरिडिक्शन मेन ज्युरिडिक्शन कोणते आहेत हे आहेत कोणते पण हायकोर्टचे. बघा वाचताना प्रश्न वाचा. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय अशा प्रकारचे आहेत कक्षा आहेत किंवा नाहीत हे देखील पाहणं गरजेचं आहे. सत्य असत्य जसं म्हटलं जातं. त्यानंतर त्यामध्ये आहे मूळ अधिकारिता हे तर आहे ओरिजिनल ज्युरिडिक्शन, अपीली अधिकारिता ॲपिलेट ज्युरिडिक्शन, पर्यवेक्षीय अधिकारिता आणि सल्लागारी अधिकारिता. बऱ्याच वेळेस जे इंग्लिश वाचत असतील त्यांनी मी मुद्दाम ही स्क्रीनशॉट असं घेतलेलं आहे. ओरिजिनल ज्युरिडिक्शन, ॲपिलेट ज्युरिडिक्शन, सुपरवायझरी ज्युरिडिक्शन आणि ॲडवायझरी ज्युरिडिक्शन. तर ह्यामध्ये जे आहे सल्लागारी जे आहे ते अधिकारिता जे नाही हायकोर्टला हे जरी माहीत असतं आणि इलिमिनेशन मिळताना तुम्ही पाहिलं पर्याय डी कुठं कुठे 4 ठिकाणी 3 ठिकाणी सॉरी म्हणजे राहिलं काय फक्त पर्याय 3 त्यामुळे इथंच कटलं आणि उत्तर जे आपलं आहे पर्याय क्रमांक 3 ABC. बघू आपण मी चार्ट तयार केला आहे त्या संदर्भात स्पष्टीकरण. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनेने प्रदान केलेल्या तसेच उच्च न्यायालयाला प्राप्त असलेल्या अधिकार क्षेत्र व अधिकारांचे पुढील गटात वर्गीकरण मी हे चार्ट स्वरूपात केलेलं आहे. अधिकार क्षेत्र किंवा अधिकारांचे गट. प्रारंभिक अधिकार क्षेत्र जे आहेत ते दोन्हीला आहेत. प्राधिलिक अधिकार क्षेत्र हे दोघांना पण आहेत. अपिलाचे पुनर्विचाराचे क्षेत्र हे दोघांना पण आहेत. सल्ला देण्याचं फक्त मात्र सर्वोच्च न्यायालयाला आहे आणि हायकोर्टला नाही. अभिलेख न्यायालय म्हणून सर्वोच्च न्यायालयाला पण अधिकार आहे आणि उच्च न्यायालयाला पण. न्यायिक पुनर्विलोकनाचे म्हणजे आपणच दिलेला जो निकाल आहे तो त्याचा विचार करण्याचा जो काही अधिकार आहे तो दोघांना पण आहे. पर्यवेक्षकीय अधिकार जो आहे ते दोघांना पण आहे. अशा प्रकारे कंपॅरिझन करून मी विश्लेषण करायचा प्रयत्न केलेला आहे. सल्ला देण्याच्या अधिकार क्षेत्राबद्दल आपण पाहू. सगळ्यात महत्त्वाचा जो ह्या प्रश्नामधलाच पॉईंट होता तेच पाहणं गरजेचं आहे. 143 बरोबर ट्रिक्स लक्षात ठेवा. 143 तर राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील 2 बाबतीत सल्ला मागण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे राष्ट्रपती कोणाला मागतील? सर्वोच्च न्यायालयाला. हायकोर्टला मागणारच नाही. हायकोर्टचे वर कोण असतं? सुप्रीम कोर्ट असतं बरोबर. 2 बाबतीत ते सल्ला मागू शकतात. बघा सल्ला मागण्याच्या बाबतीत देखील बऱ्याच प्रमाणात डिटेल्स प्रश्न आलेले आहेत. सार्वजनिक महत्त्वाच्या कायदेविषयक किंवा वस्तुस्थितीविषयक प्रश्न उद्भवला आहे अथवा उद्भवणे शक्य आहे असे राष्ट्रपतींना वाटल्यास ते सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला जे आहेत ते मागू शकतात. त्यानंतर 2 जे आहे घटनेच्या प्रारंभापूर्वी करण्यात आलेल्या व त्यानंतरही अंमलात राहिलेल्या कोणताही करार प्रसंहिता वचनबद्ध सनद किंवा तत्सम संलेख इन्स्ट्रुमेंट यांच्या अंमलबजावणीतून उद्भवलेल्या तंट्याबद्दल राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे मत मागू शकतात. म्हणजे घटनेच्या प्रारंभापूर्वी करण्यात आलेल्या किंवा त्यानंतर अंमलात राहिलेल्या कोणत्याही करार म्हणजे जे ॲग्रीमेंट्स वगैरे जे असतील त्याबद्दल काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर सर्वोच्च न्यायालयाकडून ते सल्ला मागू शकतात. आता वरीलपैकी जर विचार केला तर जो काही पहिला आहे सल्ला पहिला कोणता होता सल्ला? सार्वजनिक महत्त्वाच्या कायदेविषयक आणि वस्तुस्थितीविषयक प्रश्न उद्भवला सल्ला मागवणे. आता ह्या पहिल्या सल्ल्याबद्दल सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकते किंवा सल्ला देण्यास नकार देऊ शकते. डायरेक्टली आम्ही देऊ शकत नाही असं राष्ट्रपतींना म्हणू शकतो. परंतु दुसऱ्या बाबतीत अजिबात असं म्हणू शकत नाही.
कारण तिथे घटनेचा थोडक्यात अर्थ लावायचा असतो. काय नेमकं घटनेच्या अगोदर किंवा त्यानंतर काय प्रॉब्लेम झाले असते, काय करार होते, वचनबद्ध काय होते, सनद काय होते, ह्या गोष्टी राष्ट्रपतींना ते सर्वोच्च न्यायालयानं जर सल्ला राष्ट्रपतींनी जर सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला तर हे कंपल्सरी ह्यांना सल्ला द्यावाच लागेल. परंतु वरच्या बाबतीत जो सल्ला आहे 1 नंबर, त्या बाबतीत देण्याचं बंधनकारक सर्वोच्च न्यायालयावर अजिबात नाही. वरील बाबीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले मत केवळ सल्लागार स्वरूपाचे असते, म्हणजे न्यायिक स्वरूपाचे नसते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो का? नसतो. मात्र या प्रक्रियेत सरकारला एखाद्या मुद्द्याबाबत अधिकाधिक कायदेशीर सल्ला प्राप्त होण्यास मदत होते. म्हणजे कोणत्याही पद्धतीनुसार विचार केला तर राष्ट्रपतीवर जो सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला आहे तो बंधनकारक नाही ह्या बाबतीत. आता जर इलिमिनेशन मीटर पाहिलं तर बघा, पर्याय डी सल्लागारी अधिकारिता हे जर तुम्हाला माहीत असेल, म्हणजे बघा इथं स्पष्ट आहे, हायकोर्टला सल्लागारी जे आहे ॲडवायझरी ज्युरिडिक्शन नसतात. म्हणजे अर्थात डी जे पर्याय तो काही हायकोर्टला नसतं. पर्यायामध्ये डी 3 ठिकाणी अगोदर पण सांगितलं, पण हे नोट्स असल्यामुळे मी तुम्हाला ते PDF स्वरूपात उपलब्ध केलेलं आहे. ओके, पुढे प्रश्न क्रमांक 83 आपण पाहू. युद्ध, परकीय आक्रमण किंवा लष्करी उठाव यामुळे निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी घटनेने केंद्र शासनाला कोणते विशेष अधिकार दिले आहेत? अर्थात हे कलम जे आहे ते इनडायरेक्टली जे आहे कलम 352 या संदर्भात आहे. केंद्र आणि राज्य सरकारामध्ये महसूल कराच्या वाटपाच्या संदर्भात असलेल्या तरतुदीमध्ये केंद्र बदल करू शकते. राज्यांना त्यांचे कार्यकारी अधिकार वापरण्यासंदर्भात केंद्र शासन आदेश देऊ शकते. राज्य सूचीमध्ये अंतर्भूत कोणत्याही विषयावर संसद कायदे करू शकते. बरोबरच आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचे आदेश केंद्र देऊ शकते. तर ज्यावेळेस कलम आणीबाणीचे महत्त्वाचे 3 कलम आहेत, 352, 356 आणि 360. आता 352 ही राष्ट्रीय आणीबाणी आणि हे राज्यात लावायचे कलम 356 आणि कलम 360 आर्थिक आणीबाणी. सर्वोच्च न्यायालयाचं ज्यावेळेस तुम्ही हायकोर्टचे, सर्वोच्च न्यायालयाचे किंवा सुप्रीम कोर्टचे न्यायालयाचं तुम्ही वेतन व भत्ते तुम्ही हा पॉईंट जेव्हा असेल त्यावेळेस तिथं मेन्शन केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अपवादात्मक कलम 360 लागू केल्यानंतर जे कलम आर्थिक आणीबाणी संदर्भात आहे, कोणत्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च सरन्यायाधीश असतील किंवा इतर न्यायाधीश असतील किंवा मुख्य न्यायाधीश असतील, त्यांना अहितकारक होतील अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे त्यांच्या सुविधा, वेतन कपात करता येणार नाहीत, हे स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. आणि युद्ध, परकीय आक्रमण किंवा लष्करी उठाव यामुळे जे असतं ते कलम 352 लागू केलेलं असतं. कलम 352 लागू केलं म्हणजे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे असो किंवा इतरांचे पगारी तुम्ही कापू शकत नाही. कलम 360 लागू असेल तर हा निर्णय तुम्ही घेऊ शकता. म्हणजे पर्याय क्रमांक डी जो आहे तो चुकीचा आहे. डी म्हणजे त्यामधील विधान डी चुकीचं आहे. मग बघा, ऑप्शन एक मध्ये पण डी आहे, ऑप्शन 2 मध्ये पण डी आहे आणि ऑप्शन 4 मध्ये पण डी आहे. अर्थात हे 3 गेले, राहिला फक्त पर्याय क्रमांक 3. आपलं उत्तर काय? ABC, पर्याय क्रमांक 3. आपण पाहू स्पष्टीकरण. आणीबाणीविषयक तरतुदी ज्या आहेत त्या कलम 352 ते 360 दरम्यान आहेत. घटनेत भाग 18व्या भागामध्ये आणीबाणी आहेत. आणीबाणीचे प्रकार. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, राष्ट्रपती राजवट कलम 356, वित्तीय आर्थिक आणीबाणी कलम 360 आहे. बघा, राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे युद्ध, परकीय आक्रमण किंवा लष्करी उठाव यामुळे जर झाला असेल तर राष्ट्रीय आणीबाणी म्हणून याला ओळखलं जातं. मात्र घटनेत याला आणीबाणीचा उद्घोषणा असं म्हटलेलं आहे, राष्ट्रीय आणीबाणी असं म्हटलेलं नाही. पुढे राष्ट्रपती राजवट बद्दल बघा, कलम 356,
राज्य आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी म्हणूनही ओळखले जाते. घटनेत या परिस्थितीला आणीबाणी संबोधलेले नाही, म्हणजे आणीबाणी हा शब्द नाही म्हटलेला. आता दुसरी गोष्ट, कलम इथं 356 आहे. 365 ही देखील आणीबाणीचा एक प्रकार आहे. त्यामध्ये जर तुम्ही केंद्राच्या ज्या काही सूचना असतील आणि केंद्रानं ते इम्प्लिमेंट करा म्हटलं राज्य, तर तुम्ही जर राज्य त्या गोष्टी इम्प्लिमेंट करत नसेल तर त्या राज्यामध्ये कलम 365 आणीबाणी लागू केलं जातं. आता वित्तीय आर्थिक आणीबाणी कलम 360. वित्तीय स्थिर किंवा पत धोक्यात आल्यास, सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन चालू आहे, गेल्या 2 महिन्यासाठी लॉकडाऊन, उत्पन्नाचा स्रोतच नाही. यावेळेस तुम्ही जर कलम 360 लावला तर सगळे अधिकार जे पैशासंदर्भात आहेत ते राज्याकडे येऊ शकतात. त्यानंतर विधानीय हे इलिमिनेशन मेथडचं मी सांगितलेलं आहे. इफेक्ट्स ऑफ नॅशनल इमर्जन्सी, केंद्र राज्य संबंधावरील परिणाम. त्यानंतर लोकसभा व विधानसभा यांच्या कार्यकालावरील परिणाम, मूलभूत हक्कावरील परिणाम. आता आपल्याला फक्त केंद्र राज्य संबंधावरील परिणामाची जे चर्चा आहे ते इथे करायची आहे. आणीबाणीची उद्घोषणा अंमलात आल्यानंतर केंद्र व राज्यामधील कार्यकारी, कायदेकारी तसेच वित्तीय अधिकारांच्या विभागणीमध्ये पुढील प्रमाणे बदल होतात. कारण आपल्याला पर्याय जी डी आहे जे चुकीचं होतं हे तुम्हाला माहीत आहे, पैशासंदर्भातच होतं. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचे आदेश केंद्र करते, हे चुकीचं होतं. परंतु कलम 360 लागू केल्यावर ते योग्य होतं. तर मग बघू आपण राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम काय होतात. कार्यकारी अधिकारावर काय होतात. आणीबाणी दरम्यान राज्य सरकारांचे अस्तित्व नष्ट होत नाही, मात्र ते पूर्णपणे केंद्र सरकारच्या कार्यकारी नियंत्रणाखाली येतात. नेहमीच्या वेळी केंद्र सरकार राज्य सरकारांना केवळ काही ठराविक मुद्द्याबाबतच कार्यकारी निर्देश देऊ शकते. जर राष्ट्रीय आणीबाणी लागू केलेली असेल तर त्या दरम्यान केंद्र सरकार राज्य सरकारांना कोणत्याही बाबतीत निर्देश देऊ शकते. ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी नसते त्यावेळेस काही मोजक्या बाबतीत सल्ला देते, परंतु ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी असते त्यावेळेस केंद्र कोणत्याही बाबतीत सल्ला किंवा जो आहे ऑर्डर देऊ शकते. म्हणून विधान बी, केंद्र शासनाला राज्यांना त्यांच्या कार्यकारी अधिकार वापरण्यासंदर्भात केंद्र शासन आदेश देऊ शकते, हे बरोबर आहे. आता कायदेकारी लेजिस्लेटिव्ह अधिकार या संदर्भात जर आणीबाणी लागू असेल तर आणीबाणी दरम्यान राज्य विधिमंडळाचे अस्तित्व नष्ट होत नाही, तसेच त्यांचे कायदेकारी अधिकार नष्ट होत नाही. मात्र केंद्र व राज्यामधील कायदेकारी अधिकारांचे नेहमीचे विभागन निलंबित झाल्याने संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार प्राप्त होतो. कारण सगळं जे पॉवर असते ते केंद्राकडेच असते, त्यामुळे केंद्र सरकार जे काही कायदा करेल ते राज्यांना मान्य असते. राज्यसूचीवर देखील ते राज्यसूची जी असते त्यामध्ये देखील ते जे काही विषय असतात त्यावर देखील ते कायदे करू शकतात. आता वित्तीय फायनान्शियलच्या बाबतीत बघा, कलम 354 अन्वये राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू असताना राष्ट्रपती आदेशाद्वारे केंद्र व राज्यादरम्यानच्या घटनात्मक महसूल विभागणीमध्ये म्हणजेच कलम 368 ते 379 पर्यंतच्या काही किंवा सर्व तरतुदीमध्ये फेरबदल करू शकतात. आणीबाणी चालू असताना म्हणजेच राष्ट्रपती केंद्राकडून राज्याकडे हस्तांतरित केल्या जाणाऱ्या महसुलात घट करू शकतात किंवा तो रद्द करू शकतात. आणि आता शेवटचा जो विधान आहे डी या संदर्भात पाहू. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचे आदेश केंद्र देऊ शकते. वरील विधान हे वित्तीय आणीबाणीचे परिणाम आहे, त्यामुळं साहजिकच आहे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 असेल, ABC. बघा आता 85 प्रश्न क्रमांक पाहू आपण. प्रश्न क्रमांक 85 जे आहे ते भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये या संदर्भात आहे व जगातील इतर राज्यघटनेची उस्मानाबाद यांच्या संदर्भात आहे. तर बघू, राज्यपालांचे पद आपण कोणत्या देशापासून घेतलं, त्यानंतर न्यायिक पुनरावलोकन, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि संसदीय राज्यपद्धती. बघा आयर्लंडपासून जी आहे ते आपण मार्गदर्शक तत्वे घेतलेली होती.
तुम्हाला फक्त क्वालिफाय करणं, म्हणजे आता मी म्हणत नाही तुम्हाला सगळंच पाहिजे, परंतु जर समजा काहीच सुचत नसेल तर एखादी पॉईंट जरी माहीत असेल. आता हे मार्गदर्शक तत्त्व जे आहे ते आपण घेतलेलं आहे आयर्लंडपासून. हे तर बघा, आयर्लंडपासून घेतलेले पर्याय क्रमांक म्हणजे सीला काय येईल, 3 नंबर येईल. हे जनरली सर्वांनाच माहीत आहे. आता तुम्हाला काय बघावं लागेल, ए बी सी आणि डी. सीला पर्याय क्रमांक 3 कोठे मेन्शन केलेला आहे ते बघावं लागेल. बघा, फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये सीला जे आहे 3 मेन्शन केलेलं, बाकी कुठंच नाही. मला फक्त एवढं माहीत आहे, कारण जनरली सर्वांनाच माहीत आहे की मार्गदर्शक तत्त्वे जे आहेत, फंडामेंटल ड्युटीज, ते आपण आयर्लंडपासून घेतलेलं आहे. हे जर तुम्हाला माहीत असेल तर इतर गोष्टींचा विचार करायची गरजच नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही, आपला 1 मार्क फिक्स होत असतो. खरं तर हे सर्व गोष्टी तुम्हाला माहीतच पाहिजे किंवा मलाही माहीत पाहिजे, परंतु काही वेळी जर माहीत नसेल तर आपल्याला पेपर सोडवताना जास्त विचार करण्यापेक्षा आपल्याला मार्क्स घेणं महत्त्वाचं आहे. तर बघा, फक्त पर्याय जे आहे तो आयर्लंडच्या बाबतीत विचार केला तर पर्याय क्रमांक 1 आहे आणि आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1च येणार आणि आलेलंच आहे. आता भारतीय राज्यघटना सुमारे 60 देशांच्या घटनांचा विचार घेऊन त्यातून महत्त्वाच्या तरतुदी ज्या आहेत भारतीय घटनेत समाविष्ट करण्यात आल्या. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी मत व्यक्त केले की भारताची घटना जगातील सर्व ज्ञात घटना धुंडाळून तयार करण्यात आलेली आहेत. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. आता भारतीय घटनेतील विविध तरतुदी महत्त्वाचे स्रोत कुठून आले, काय, सगळ्यात मोठा प्रभाव जो आहे भारतीय शासन कायदा 1935चा आहे. त्या कायद्यावरून आपण खूप काही आपल्या घटनेमध्ये सविस्तरपणे पॉईंट्स घेतलेले आहेत, म्हणजे मुद्दे घेतलेले आहेत. बघा, भारतीय शासन कायदा 1935 आपण काय काय घेतलेलं आहे बघा. राज्यपालाचे पद जे आपल्या पर्यायामध्ये होतं बघा, म्हणजे येला काय उत्तर आलं पाहिजे, 1, जे आलेलं आहे. पुढे 1935च्या कायद्यापासून काय घेतले ते पाहून घ्या. UPC देखील आपण त्या कायद्यापासून घेतलेला आहे. आणीबाणीच्या तरतुदी, संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, राज्यपालांचे पद, प्रशासकीय तपशील देखील आपण तिथून घेतलेलं आहे. त्यानंतर ब्रिटिश घटनेपासून काय घेतलेलं आहे ते बघा. संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद म्हणजे राज्यसभा लोकसभा, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व आणि संसदीय विशेषाधिकार, हे ब्रिटिश राज्यघटनेपासून घेतलेले आहे. अमेरिकेपासून आपण काय घेतले आहे, अमेरिकेच्या राज्यघटनेपासून मूलभूत हक्क, फंडामेंटल ड्युटीज, राष्ट्रपतीवर जी इम्पिचमेंट किंवा महाभियोगाची पद्धत आहे ते आपण अमेरिकेपासून घेतलेले आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती पद देखील अमेरिकेपासून घेतलेले आहे. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत देखील आपण अमेरिकेपासून घेतलेली आहे. न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, हे जे आहे ते देखील आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेलं आहे. कॅनडाच्या घटनेपासून आपण कोणत्या तरतुदी घेतलेल्या आहेत ते बघा. शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद आपण कॅनडापासून घेतलेली आहे. राज्यपालांची केंद्राचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्याची जी पद्धत आहे ते कॅनडापासून घेतलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, ही तरतूद आपण कॅनडापासून घेतलेली आहे. प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, ही देखील तरतूद आपण कॅनडापासून घेतलेली आहे. आयरिश घटना, हे यापासून आपण काय घेतलेले आहेत ते बघा. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, जे आपल्या प्रश्नामध्ये मेन्शन केलेलं होतं. राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आयर्लंडच्या राज्यघटनेतून, आयरिश घटनेतून घेतलेली आहे. राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देश, राष्ट्रपती म्हणजे जे नियुक्त असतात, राष्ट्रपती नियुक्त, हे आपण आयरिश घटनेतून घेतलेलं आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची घटनेपासून आपण व्यापार व वाणिज्य स्वातंत्र्य, त्यानंतर समवर्ती सूची, ही घेतलेली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, ही तरतूद आपण ऑस्ट्रेलियावरून घेतलेली, हे लक्षात असू द्या. फ्रान्सच्या घटनेवरून गणराज्य व गणराज्य ही संकल्पना आणि प्रास्ताविकेतील जे आपले प्रिॲम्बल आहे त्यामध्ये स्वातंत्र्य, समता व बंधुता, हे जे आदर्श आहेत ते फ्रान्समधून घेतलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेची घटना जी आहे त्याच्यावरून घटना दुरुस्ती पद्धत आपण घेतलेली आहे. त्यानंतर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक जी आहे ते दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घेतलेली आहे. आता शेवटी सोव्हिएत रशियाची जी घटना आहे ती मूलभूत कर्तव्य, या प्रश्नात देखील आपण पाहिलं होतं या प्रश्नपत्रिकेमध्ये विश्लेषण करता की मूलभूत कर्तव्य जे आहे ते रशियाच्या ह्याच्यावरून घेतलेले, जी सरदारसिंह म्हणजे सुवर्णसिंह समिती स्थापन केलं होतं. त्यांनी शिफारस केली होती की राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य असले पाहिजे. 42वी घटना दुरुस्तीनुसार ते आपण
कलम 51 मध्ये समाविष्ट केलेला आहे. भाग 4A मध्ये मार्गदर्शक समावेश केलेला आहे. सोव्हिएत रशियापासून आपण इतर काय गोष्टी घेतलेल्या तर प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श आपण ते सोव्हिएत रशियाच्या घटनेवरूनच घेतलेला आहे. राजकीय न्यायाचा आदर्श देखील जे आहे ते आपण रशियाच्याच घटनेवरून घेतलेले आहे. आता सोव्हिएत रशिया काय म्हटलं जातं बघा, 1991 मध्ये रशियाचं विघटन झालं, त्यावेळेस नाव त्याचं रशिया पडलं. 1991 मध्ये रशियाचं विघटन झालं आणि 1991 पूर्वी जे आहे ते रशियाला सोव्हिएत रशिया असं म्हटलं जात होतं. जपानच्या घटनेपासून आपण काय घेतलेलं आहे, कायद्याने प्रस्थापित पद्धती हे आपण घेतलेलं आहे. जर्मनीच्या घटनेपासून काय घेतलेलं आहे, जर्मनीच्या घटनेला वायमर घटना असं म्हणतात. आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे हे आपण तरतूद तिथून घेतलेले आहे. अशा प्रकारे सर्व डिटेल्स मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न. त्यानंतर 88वा प्रश्न क्रमांक म्हणजे पेपर सेट ए मधील प्रश्न वाचू अगोदर. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येऊ शकते. पर्याय बघा, राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या 2/3 सदस्यांनी तसा ठराव केला तर. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, राज्यसभा हे एक वरिष्ठ सभागृह आहे. याचा आणि मुख्यमंत्र्यांना काढण्याचा काही संबंध येत नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 विधान ए हे निश्चित चुकीचं आहे, याबद्दल काही शंका नाही. राज्यपालांचे आता बघू, आता पुढचे वाचायचंच नाही. हे जर चुकीचं आहे तर मग पर्याय बघू आपण कोणकोणते चुकीचे आहेत. ऑप्शन 1 मध्ये ए आहे, त्यामुळं हा तर अजिबात येणार नाही. ऑप्शन 2 मध्ये ए आहे, ते पण येणार नाही. सरळ सरळ ते चुकीचं आहे, निश्चितच चुकीचं आहे. म्हणजे इथं 2 पर्याय गेले, ऑप्शन ए आणि पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 गेले. 3 मध्ये नाही विचार करू आणि 4 मध्ये पण पर्याय क्रमांक 1 आहे. इथं जर तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरला आणि पुढे जायची गरज नाही, पुढच्या प्रश्नाला विचार करायचा असेल तर हे पुढच्या 3 विधानांचा विचार करायचा काही संबंध येत नाही. तरी आपण इथं एक आपल्या समाधानासाठी हे पाहू. म्हणजे तुम्हाला जर पुढच्या 3 विधानाबद्दल काहीच माहीत नसेल तर तुम्ही कदाचित ह्या एका राज्यसभेचा काय आहे का, जर तुम्ही पॉलिटीचा अभ्यास व्यवस्थित केला असेल किंवा थोडंफार कमी बी झाले असेल, राज्यसभा आणि विधान परिषद सरळ सरळ इथं राज्यसभावरूनच तर घ्या. राज्यसभेचे कुणीही ठराव करून जर मुख्यमंत्र्याला काढत असतील तर मग केंद्रात जे काही सत्ताधारी असतील ते सत्ताधारी लोक, आपले जे विरोधी पार्टीचे लोक इतर राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून निवडून येतात विरोधी पक्षातील, त्यांना लगेच काढून टाकले असते. उघड आहे. त्यामुळं म्हणजे एक इलिमिनेशन मेथड कशी असते हे तुम्हाला सांगितलं. विधान बी बघू. राज्यपालांच्या मते राज्यामध्ये घटनात्मक सरकार व्यवस्था ढासळली आहे. म्हणजे अर्थात कलम 356 नुसार हे असं करता येईल. विधानसभेने अविश्वास ठराव मंजूर केला. हो, अर्थातच विधानसभा ही जनतेने प्रत्यक्षरित्या म्हणजे तिथे जे आमदार असतात ते प्रत्यक्षरित्या निवडून दिलेले असतात आणि ते जनतेचे सेवक असतात, बरोबर. राज्य कायदेमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी अविश्वास ठराव मंजूर केलाच. आता राज्य कायदेमंडळाचे 2 सभागृह असतात. एक असतं विधानसभा आणि दुसरं असतं विधान परिषद. परंतु विधान परिषद स्थापन न करायचं किंवा करायचं हे विधानसभेवर डिपेंड आहे. अर्थात ह्याला दुय्यम स्थान आहे. विधान परिषद हे पण वरिष्ठ सभागृह आहे आणि विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. भारतामध्ये किती आता सध्या नुकतंच आंध्र प्रदेश या राज्यानं विधान परिषद बरखास्त करायचा ठराव केलेला आहे, बरोबर. महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहे आणि विधान परिषद सदस्यसंख्या महाराष्ट्रामध्ये हे 78 आहे. सर्वाधिक विधान परिषद सदस्यसंख्या हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, जी 100 एक्झॅक्टली 100 आहे. विधान परिषद स्थापन न करायचं किंवा नाही ते विधानसभा ठरवत असते. विधानसभा तसा ठराव करून केंद्राला मंजुरीकडे पाठवत असते. त्यामुळे विधान परिषदेचा काही संबंध येत नाही मुख्यमंत्र्याला काढायसाठी. उत्तर तर तुम्हाला माहीत झालं. आता आपण जरा स्पष्टीकरण पाहू. स्पष्टीकरण बघा, म्हणजे हे इथं एलिमिनेशन मेथड सांगितलेलं, ठीक आहे. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. ते भारतीय संघराज्यातील घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करत असते.
त्यामुळे राज्यसभेचा कसलाही संबंध मुख्यमंत्री हटवण्यासंदर्भात येत नाही. मी ते सुरुवातीला सांगितलेलं आहे. विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्षरित्या निवडून आलेले असतात. 78 जे आहेत ते सगळं अप्रत्यक्षरित्या निवडून आलेले असतात. घटनात्मक दृष्ट्या मुख्यमंत्री द्विगृही विधानमंडळाच्या बाबतीत कोणत्याही सभागृहाचा सदस्य असू शकतो. साहजिकच आहे. विचार केला तर मुख्यमंत्री हा कोणत्याही सभागृहाचा नसेल तरी चालेल, परंतु त्याला 6 महिन्याच्या आत कोणत्याही एका विधिमंडळातून निवडून येणं अत्यंत गरजेचं असतं. जर त्या राज्यात विधान परिषद असेल तर मुख्यमंत्री त्या विधान परिषदेतूनही निवडून येऊ शकतात किंवा विधान परिषदेचेही असू शकतात. म्हणजेच ते विधानसभेचे सदस्य असावे असे नाही. विधान परिषदेच्या सदस्याची नियुक्ती मुख्यमंत्री म्हणून करता येते. हो, करता येते निश्चितच. जरी येथून मुख्यमंत्री नेमला गेला तरी अविश्वास ठराव हा विधानसभेनेच मंजूर करावा लागतो. हे विधान मात्र लक्षात ठेवा. त्यानंतर विधान बीच्या स्पष्टीकरणासंदर्भात आपण पाहू. कलम 355 अनुसार घटनेतील तरतुदीप्रमाणे प्रत्येक राज्यातील सरकार काम करीत आहे हे सुनिश्चित करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. बघा, म्हणजे कलम 355 काय आहे तर जर म्हणजे आपला घटना जी आहे, घटनेचे जे काही धोरण आहेत, कर्तव्य आहेत किंवा त्याच्यामध्ये जे काही मेन्शन केले त्यानुसार राज्य सरकार काम करतं का नाही हे पाहणं कोणाची जबाबदारी? सेंट्रलची. जर राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडली तर या कर्तव्याचे पालन करण्यासाठी केंद्र सरकार राज्यामध्ये कलम 356 नुसार जे आहे ते आणीबाणी घोषित करू शकते. अंतर्गत राज्याचे शासन आपल्याकडे घेत असते. कलम 356 नुसार याला सामान्यपणे आपण म्हणतो राष्ट्रपती राजवट असे म्हटले जाते. यालाच राज्य आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी असेही संबोधले जाते. कलम 356 नुसार 2 कारणासाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते किंवा केली जाते. एक कारण आहे कलम 356 मध्येच दिलेलं आहे. घटनात्मक यंत्रणा जर घटनात्मक यंत्रणेनुसार काम करत नसेल तिथली राज्य किंवा एखादी राज्य. दुसरे कारण कलम 365. बट ठीक आहे, कलम 356 बघू आणि कलम 365 दोघांमध्ये जास्त फरक बघू आपण. एक कलम 356चा स्पष्ट उल्लेख आहे, घटनात्मक तरतुदीनुसार जर राज्य सरकार काम करीत नसेल अशी परिस्थिती निर्माण झाली असेल त्यावेळेस राष्ट्रपतीची खात्री पटली तर कलम 356 जे आहे कलम 356च्या आधारे राष्ट्रपती आपले शासन लागू करण्याचा अधिकार दिला आहे राष्ट्रपतींना. विशेष म्हणजे राज्यपालाच्या अहवालानुसार किंवा तसा अहवाल नसेल तरीही राष्ट्रपती ही कृती करू शकतात. जरी राज्यपालाने शिफारस केली नाही राष्ट्रपतीला, परंतु राष्ट्रपतीला वाटलं की ह्या राज्यामध्ये भारतीय राज्यघटनेनुसार जे काही तत्व दिलेले आहे त्यानुसार काम होत नाही किंवा ती राज्य त्या गोष्टीची अंमलबजावणी करत नाही तर ते कलम 356 नुसार आणीबाणी घोषित करू शकते. कलम 365 मध्ये थोडं फरक आहे. ज्यावेळी केंद्राने दिलेल्या आदेशांचे पालन करण्यास राज्य असमर्थ असेल त्यावेळी घटनेतील तरतुदीप्रमाणे राज्याचे सरकार काम करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असा निष्कर्ष राष्ट्रपतींनी काढणे योग्य ठरेल असे कलम 365 मध्ये म्हटले आहे. काही गोष्टी केंद्राने सांगितलेले राज्यांना मान्यच करावे लागतील. तसं नाही केलं तर त्या राज्यात कलम 365 नुसार आहे जे आहे तिथे आणीबाणी घोषित करू शकतात. त्यानंतर सामुदायिक जबाबदारी. कलम 164(2) नुसार मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असतात. हे तर बरोबरच आहे. विधानसभेने मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव जर पारित केला किंवा पारित केल्यास सर्व मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. मंत्री विधान परिषदेचा सदस्य असल्यासही त्यास राजीनामा द्यावा लागतो. अर्थात सर्व मंत्र्यांना स्वतंत्ररित्या देण्याची गरज नाही, कारण मुख्यमंत्र्याचा राजीनामाच हा जो असतो सर्व मंत्र्यांचा राजीनामा समजला जातो. आता एवढं सर्व विश्लेषण दिलं. मुळातच त्या म्हणजे प्रश्नामध्ये एवढा दम नव्हता. दिसायला विधानं भरपूर होते, परंतु ह्या प्रश्नामध्ये असा पाहिजे तसा दम नव्हता की बा तुम्हाला कन्फ्युजन करेल असं. सिम्पली एक ऑप्शन एलिमिनेशन मेथड वापरायला पाहिजे होतं. परंतु मुद्दाम ह्या नोट्स किंवा PDF जे आहेत ते तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 93.
भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनात्मक संरक्षणाच्या हक्काच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी आहेत? घटनात्मक उपाययोजना अर्थात कलम 32. लक्षात असू द्या, कलम 32लाच भारतीय राज्यघटनेचा आत्मा अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. बरं, ठीक आहे. विधान पाहू आपण. मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक न्यायालयात दाद मागू शकतात. 101% बरोबर. मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालय परामर्श काढू शकतात. हो, काढू शकतो. संसद 2/3 बहुमताने, जे संपूर्ण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असेल, घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करू शकते. करू शकत नाही. अशा प्रकारे काही करू शकत नाही. कलम 32 काढून घेता येणे शक्य नाही किंवा त्यात घट करणेही शक्य नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोहोचवता इतर न्यायालयांना या हक्कांच्या अंमलबजावणीचे अधिकार संसद देऊ शकते. हो, देऊ शकते. हे विधान सी जे आहे ते 101% चुकीचं आहे. तर आपण सीच्या पद्धतीनुसार बघू. सी कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, त्यामुळे हे उत्तर असू शकत नाही. पर्याय क्रमांक बी दुसऱ्यामध्ये सी नाही, ठीक आहे, सोडून द्या. पर्याय क्रमांक 3 मध्ये सी आहे, त्यामुळे हे पण उत्तर असू शकत नाही. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये सी आहे आणि त्यामुळे हे पण उत्तर असू शकत नाही. राहिलेलं जे एकमेव आहे ते पर्याय क्रमांक 2 ABD हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, आपण या प्रश्नाच्या संदर्भात विश्लेषण पाहू. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत. न्यायप्रविष्ट म्हणजे तुमच्या जर मूलभूत हक्कावर गदा येत असेल तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत, परंतु मार्गदर्शक तत्त्वे हे जे आहेत ते न्यायप्रविष्ट नाहीत. तर बघा, न्यायप्रविष्ट म्हणजे तुम्ही उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे ते मूलभूत हक्क प्राप्त करून घ्यायला तुम्ही दाद मागू शकता. कलम 32 मूलभूत हक्कांची पुनर्प्राप्ती सर्वोच्च न्यायालयाकडून करून घेणे हा कलम 32 अंतर्भूत एक म्हणजे मूलभूत हक्क आहे. हे कुठे जाण्यासाठी? सर्वोच्च न्यायालयाकडून. परंतु तुम्हाला जर उच्च न्यायालयात जायचे, दिल्ली नाही जायचं, मुंबईला जायचं, तर कलम 226 मूलभूत हक्कांची पुनर्प्राप्ती करण्यासाठी कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाकडे तुम्ही जे आहे उच्च न्यायालयाकडून करून घेणे हा मात्र मूलभूत हक्क नाही. तुम्ही हे करू शकता, परंतु हे मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट नाही, हे एक लक्षात घ्या. परंतु उच्च न्यायालयामध्ये तुम्ही ह्या कलमाच्या आधारे तुम्ही जाऊ शकता. विधान बी मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालय परमादेश काढू शकते. हे विधान बरोबर आहे. आता बघू. त्यानंतर विधान सी. विधान सी काय होतं? विधान सी होतं, संसद 2/3 बहुमताने, जे संपूर्ण सभासद सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असेल, अशा वेळेस घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करू शकते. तर त्या संदर्भात थोडक्यात विश्लेषण आपण पाहू. विधान सी च्या संदर्भात स्पष्टीकरण. घटनेमध्ये केवळ मूलभूत हक्कांची घोषणा करणे निष्फळ व निरुपयोगी ठरेल जर त्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रभावी यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली नाही. मूलभूत हक्क अर्थपूर्ण बनवण्यासाठी ते न्यायप्रविष्ट असणे आवश्यक आहे आणि गरजेचे आहे. म्हणजेच त्यांचे उल्लंघन झाल्यास पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी काही उपाययोजना आवश्यक असते. त्याचमुळे घटनेच्या कलम 32 मध्ये अशी उपाययोजना करण्यात आलेली आहे किंवा उपाययोजना आवश्यक असते असं मेन्शन केलेलं आहे. घटनेच्या कलम 32 मध्ये अशी उपाययोजना करण्यात आलेली आहे. नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास ते त्यांना न्यायालयाकडून पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी घटनेतच उपाययोजना करण्यात आलेली असल्याने या हक्काला घटनात्मक उपाययोजनेचा हक्क असे म्हटलेले आहे. कितव्या कलमाला? तर कलम 32ला. म्हणजेच उल्लंघन झालेले असल्यास मूलभूत हक्क न्यायालयाकडून पुन्हा प्राप्त करून घेण्याचा अधिकार हा देखील एक मूलभूत अधिकार आहे. वरील कारणामुळेच मूलभूत हक्क वास्तव बनले आहेत. मूलभूत हक्क प्रदान करणाऱ्या 32चे वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलेले आहे बघा. ते स्टेटमेंट पूर्ण वाचून दाखवतो मी. असे कलम ज्याविना ही घटना व्यर्थ ठरेल, हे कलम खरे घटनेचा आत्मा आहे, आत्मा असून त्याचे खरे हृदयही आहे. लक्षात घ्या, कलम 32 नसेल तर
नसतं तर आपण आपल्या हक्कावर, मूलभूत हक्कावर जर गदा आली असती तर सर्वोच्च न्यायालयात गेलो नसतो. सर्वोच्च न्यायालयाने कलम 32 हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे घटना दुरुस्ती अन्वये हे कलम काढून घेणे शक्य नाही किंवा त्यात घट घडवून आणणेही शक्य नाही. हे तुम्ही माइंडमध्ये फिट करून घ्या. नंतर पर्याय क्रमांक विधान डी संदर्भात पाहू आपण. कलम 35 मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीकरता कायदे, लेजिस्लेशन फॉर इफेक्टिंग द फंडामेंटल राईट्स, या संदर्भात कलम आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94 पाहू आपण. भारतातील लोकपाल व लोकायुक्त ही पदे कोणाशी साधर्म्य दर्शवणार आहेत? एकदम सोपं आहे. स्कॅन्डिनेव्हिया मधील ऑम्बुड्समन यांच्याशी. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर वन लाईनर होते. लोकपाल म्हणजेच ऑम्बुड्समन लोकांच्या प्रशासकीय बाबतीत येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन त्यांनी चौकशी करणारा आणि लोकांच्या हक्कांचे पालन करणारा एक स्वतंत्र अधिकारी म्हणजेच लोकपाल. लोकपाल व इतर माहिती थोडी पार्श्वभूमी बघा. तक्रार दूर करण्याच्या यंत्रणेसंबंधी संसदीय परिचर्चेदरम्यान लक्ष्मी मेयाल सिंघवी ह्या खासदाराने लोकपाल या संज्ञेचा 1963 मध्ये प्रथम उच्चार केला होता. लोकपालचा प्रथम उच्चार कोणी केला तर 1963 मध्ये लक्ष्मी सिंघवी यांनी या खासदारांनी केला होता. नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करणाऱ्या समस्येवरील अंतरिम अहवाल श्री मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय सुधारणा आयोगाने 1966 मध्ये, कोणत्या वर्षी? मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली 1966 मध्ये सादर केला होता. या अहवालात प्रशासकीय सुधारणा आयोगाने लोकपाल आणि नागरिकांच्या तक्रार निवारणात ह्या 2 विशेष पदनिर्देशित अधिकाऱ्यांची निर्मिती करण्याची शिफारस देखील केली होती मोरारजी देसाई यांच्या समितीने. लोकपाल हा शब्द लोक, जनता आणि पाला, रक्षक किंवा काळजीवाहू, रक्षक आणि काळजीवाहू ह्या संस्कृत शब्दावरून केला गेला आहे. म्हणजे लोकपाल हा शब्द कोणता आहे? संस्कृत शब्द आहे, केला गेला आहे. जनतेची काळजी घेणारा असा त्याचा अर्थ होतो. नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रशासकीय सुधारणा आयोगाने 1966 ते 70 दरम्यानची लोकपाल व लोकायुक्त अशा 2 विशेष प्राधिकरणाची स्थापना करण्याची शिफारस केली होती. त्यावेळेस ते मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सुधारणा आयोग होतं स्थापन केलेलं. लोकपाल जे आहे ते लक्ष घ्या, स्कॅन्डिनेव्हियन देशातील ऑम्बुड्समनच्या धर्तीवर, आणि लोकायुक्त आहे न्यूझीलंडमधील अन्वेषणासाठीचा संसदीय आयुक्त. ह्याची अशा प्रकारे जे आहे ते आपण घेतलेले आहेत त्या देशापासून. या संस्थेच्या धर्तीवर उपरोक्त संस्था स्थापन करावयाच्या होत्या. लोकायुक्त न्यूझीलंडमधील अन्वेषणासाठीचा संसदीय आयुक्त, लोकपाल स्कॅन्डिनेव्हियन देशातील ऑम्बुड्समन. लोकपाल आणि लोकायुक्तमध्ये काय फरक आहे? केंद्र व राज्य स्तरावरील मंत्री व सचिव यांच्या विरुद्धच्या तक्रारी कोण हाताळतील? लोकपाल. लोकायुक्त केंद्रामध्ये व प्रत्येक राज्यात एक असतील. इतर निर्दिष्ट उच्च अधिकाऱ्याबाबतच्या तक्रारीत हे हाताळतील. बघा फरक थोडक्यात घ्या. केंद्र व राज्य स्तरावर मंत्री व सचिव यांच्या विरुद्धच्या तक्रारी लोकपाल आणि यांच्या व्यतिरिक्त जे असतील त्या अधिकाऱ्याबद्दल किंवा उच्च अधिकाऱ्याविरोधातील तक्रारी हे लोकायुक्त हँडल करतील. न्यूझीलंडमध्ये न्यायसंस्थेला लोकपाल व लोकनियुक्तीच्या कक्षेबाहेरच ठेवले आहे. मात्र स्वीडनमध्ये न्याय संस्था सुद्धा जी आहे ते लोकपालाच्या कक्षेत अर्थात ऑम्बुड्समनच्या कार्यकक्षेत आलेले आहे. हे देखील फरक तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर थोडासा प्रश्न खालीवरी झाला होता. पुढचा प्रश्न बघू. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची निर्धारित कार्यकाळ किती वर्षाचा आहे? 6 वर्षे किंवा वयाचे 65 वर्षे जे आधी असेल तो. फक्त 6 वर्षे नाही, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत शक्यच नाही. 5 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे हे नाही. बघा पदावधीबद्दल पाहू आपण. UPSCचे आयोगाचे अध्यक्ष व सदस्य पद ग्रहण केल्याच्या तारखेपासून 6 वर्षे किंवा वयाचे 65 वर्षे 6 or 65 होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत पद धारण करतील. UPSCचे कलम आहे 315, हे पण लक्षात असू द्या.
आता पदावरून दूर करायचं. मात्र अध्यक्ष व सदस्य राष्ट्रपतीकडे आपल्या सहीनिशी आपल्या पदाचा लेखी राजीनामा देतील. म्हणजे UPSCचे चेअरमन असतील किंवा अध्यक्ष सदस्य असतील, राजीनामा कोणाकडे देतील? अध्यक्ष किंवा सदस्य राष्ट्रपतीकडे. कन्फ्युजन करून घेऊ नका. तुम्हाला वाटेल अध्यक्ष UPSCच्या अध्यक्षाकडे, नाही तर सदस्य UPSCच्या अध्यक्षाकडे देतील, नाही तर सदस्य देखील हे राष्ट्रपतीकडेच राजीनामा देतील. तसेच राष्ट्रपती त्यांना पदावधी संपण्याच्या आत कलम 317(3) मध्ये सांगितलेल्या पद्धतीनुसार पदावरून दूर करू शकतात. आयोगाचे अध्यक्ष तसेच सदस्य त्यांचा पदावधी समाप्त झाल्यानंतर त्या पदावर पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतील का नसतील, तर अजिबात नाही. UPSC हे राज्यघटनेतील भाग 14 मध्ये मेन्शन केलेलं आहे आणि कलम जे आहेत त्याचे कलम आहेत कलम 315 ते कलम 323 या दरम्यान. त्यानंतर पुढे प्रश्न पहा. जर एखाद्या प्रश्न क्रमांक 99 पेपर सेट ए मधील, जर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केली तर त्या व्यक्तीने तत्पूर्वी केलेले आदेश हे ग्राह्य असतात, विधिग्राह्य राहतात. एकदम सोपं आहे. विश्लेषण पाहू. राज्यघटनेच्या भाग 5 मधील कलम 52 ते 78 हे संघराज्याच्या कार्यकारी विभागाशी संबंधित आहे. लक्षात असू द्या, कलम 52 ते 78 संघराज्याच्या कार्यकारी विभागाशी संबंधित आहे. संघराज्य कार्यकारी विभागात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, भारताचा महान्यायवादी यांचा समावेश होतो. तर विधानाबद्दल स्पष्टीकरण पाहू आपण. मेन राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंदर्भात सर्व शंका व विवाद यांची चौकशी सर्वोच्च न्यायालय करते व त्यावर निर्णय देते. हे निर्णय अंतिम असतात. निर्वाचन मंडळात जागा रिक्त होत्या व त्यामुळे निर्वाचन मंडळ अपूर्ण होते, या कारणास्तव राष्ट्रपतींच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. जरी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींची निवडणूक अवैध ठरवली तरी सर्वोच्च न्यायालयाने असे जाहीर करण्याच्या तारखेपूर्वी राष्ट्रपतींनी केलेली कृती अवैध ठरत नाही, म्हणजेच काय, वैध ठरते, विधिग्राह्य ठरते आणि त्या कृतीचा प्रभाव कायम असतो. हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. मित्रांनो, अशा प्रकारे सर्व प्रश्नांचे जे काही 11-12 प्रश्न आले ते मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात विश्लेषण देऊन काही अर्थ नसल्यामुळं मी टॉपिक वाईज आता पूर्ण राज्यसेवाचे जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्यातील मी पॉलिटी जी आहे ते अशाच प्रकारे अर्धा-पाऊण तासाचे जे व्हिडिओ आहेत ते मी कव्हर करणार आहे, जेणेकरून तुम्हालाही सॅटिस्फॅक्शन वाटलं पाहिजे की अशा प्रकारे विश्लेषण प्रत्येक विधानाचं दिलेलं आहे. तुम्ही मित्रांनो माझ्यासाठी फक्त एक करू शकता, व्हिडिओला सबस्क्राईब करू शकता जर नवीन असाल तर, आणि लाईक करू शकता. जर काही कुठं चुकलेलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, मी माझी चूक मान्य करायला तयार आहे, जेणेकरून तुमच्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं 1 मार्क जाणार नाही. मित्रांनो, जर नक्की व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.